जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण गजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृत्तेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज कार्तिक वद्य तृतीयासह चतुर्थी शके 1947. आज आपण श्री वल्लभाचार्यकृत मधुराष्टकं सुरुवातीला म्हणूया. अधरं मधुरं मदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, हृदयं मधुरं गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. वचनं मधुरं चरितं मधुरं, वसनं मधुरं वलितं मधुरं, चलितं मधुरं भ्रमितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः, पाणिर्मधुरः पादौ मधुरौ, नृत्यं मधुरं सख्यं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. गीतं मधुरं पीतं मधुरं, भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं, रूपं मधुरं तिलकं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. कर्णं मधुरं तरणं मधुरं, हरणं मधुरं स्मरणं मधुरं, वमितं मधुरं शमितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. गुञ्जा मधुरा माला मधुरा,
यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् इति श्री वल्लभाचार्यकृतं मधुराष्टकं संपूर्णम्. आजच्या सुरुवातीला एक दोन गोष्टी सांगायच्या. काल आपल्याला अनायासाने समर्थांच्या पादुकांचं दर्शन झालं. आज अकोल्यामध्ये दत्त उपासना मंडळातर्फे संकल्पपूर्ती आणि यज्ञाचा भव्य सोहळा आयोजित केला आहे. सनातन धर्म, हिंदू धर्म आणि गोमातेच्या रक्षणासाठी सगळ्या दत्तभक्तांनी ज्याने ज्याने अनुग्रह घेतला आहे दत्त संप्रदायाचा, त्या संकल्पपूर्तीच्या यज्ञामध्ये आज जाण्याचं भाग्य प्राप्त झालं. त्या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे संकेश्वर जो पीठ आहे, भगवान शंकराचार्यांचं पीठ, तेथील जगद्गुरू श्री शंकराचार्य परमपूज्य श्री अभिनव विद्यातीर्थ भारती स्वामी महाराज आणि त्यांच्याबरोबर असणारे परमपूज्य श्री शंकर भारती स्वामी महाराज या दोघांचंही दर्शन झालं. त्याचप्रमाणे इंदोरचे असणारे श्री परमपूज्य प्रवीणनाथ महाराज यांचंसुद्धा दर्शन झालं. सुमारे 3-4 वर्षापूर्वीसुद्धा असा दत्तयाग या ठिकाणी करण्यात आला होता. त्यावेळेसुद्धा मला त्या ठिकाणी जाण्याचा योग आला. आपल्या श्रीमद भागवताच्या समाप्तीच्या वेळेस असे दर्शन होतं याचासुद्धा आनंद वाटतो. यामधले जे श्री शंकर भारती स्वामी महाराज जे आहेत ते आपल्या अकोल्याचेच आहेत, पूर्वाश्रमीचे. आपण त्यांना ओळखत असाल, पूर्वाश्रमीचे नितीनदादा कोंडोलीकर. त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी भेट झाली. खूप छान वाटलं. दत्त संप्रदायातल्या अनेक मंडळींची भेट त्या ठिकाणी झाली. उद्या पण हाच सोहळा आहे. आपल्या जुन्या RTOच्या रस्त्यावर जे गुरुकृपा मंगल कार्यालय आहे त्यामध्ये हा कार्यक्रम आहे. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. अथ तृतीयोध्याय हा म्हणजे स्कंदपुराणामधील वैष्णवखंडामधनं असणारा हा 3रा अध्याय. श्रीमद भागवताची परंपरा, त्याचे महात्म्य आणि भागवत श्रवणाने श्रोत्यांना भगवतधामाची प्राप्ती कशी होते. सूतजी या ठिकाणी सांगत आहेत की त्या ठिकाणी म्हणजे या वृंदावनामध्ये जे कुसुम सरोवर आहे त्या ठिकाणी श्रीकृष्ण कीर्तनामध्ये सगळे भक्तगण तल्लीन झाले होते. त्यांना आधीच सांगितलेलं होतं की तुम्ही त्या ठिकाणी जा. त्याबरोबर कृष्णपत्न्या, त्यानंतर वज्र आणि उद्धवांची भेट त्या ठिकाणी होईल म्हणून या सगळ्यांना तिथे पाठवलं आणि श्रीकृष्ण संकीर्तन त्या ठिकाणी जोरामध्ये सुरू होतं. वाद्य मृदंग सगळे चालू होते. तेव्हा उद्धव त्या ठिकाणी जेव्हा प्रगट झाले, आपण काल पाहिलं की तिथल्या लता वेलींमधून उद्धव अचानक प्रकट झाले. सगळ्यांना खूप आनंद झाला. आता उद्धव त्या ठिकाणी म्हणतात, हे राजा तू धन्य आहेस. परीक्षित राजाला म्हणतात, तू धन्य आहेस. केवळ श्रीकृष्णाच्या भक्तीनेच तुझी साधनाला पूर्णत्वाला गेली आहे. कारण श्रीकृष्ण कीर्तनाच्या महोत्सवामध्ये तुझे मन अत्यंत तल्लीन झालेलं आहे, हे मी पाहिलं आहे. आता सुदैवाने श्रीकृष्णाच्या पत्न्यांच्या ठाई तुझी भक्ती आणि वज्रनाभावर तुझं प्रेम आहे. आता हे दोन्हीचं कारण काय आहे. त्या भगवान श्रीकृष्णाने या उद्धवांना या परीक्षित राजाला त्यांच्या जन्माला ते कारण आहे. तुला शरीर दिलं त्यांनी आणि तुझं सगळं वैभवसुद्धा त्यांनीच वाढवलेलं आहे. हे द्वारका निवासी लोकांमध्ये सर्वाधिक धन्य आहेत. हे सगळे द्वारका निवासी जे आहेत त्यामध्ये अजिबात शंका नाही. कारण त्यांनी या व्रजामध्ये राहावे ही कोणाची आज्ञा होती. तर भगवंत निजधामाला जात असताना त्या ठिकाणी असणारे दारुक आणि उद्धव आणि त्याबरोबर त्यांनी निरोप दिला की द्वारकेमध्ये जाऊन सांगा, तसा अर्जुनाला निरोप द्या की श्रीकृष्णांच्या ज्या पत्न्या आणि तेथे असणारे जे माझे बांधव आहेत त्या सगळ्यांना घेऊन तुम्ही या ब्रजभूमीमध्ये जा. आता श्रीकृष्णचंद्र जे आहेत, श्रीकृष्ण
स मनश्चंद्रो राधास्य प्रभयान्वितः तद्विहारवनं गोभिर्मंडयनं मंडयन रोचते सदा. ते अत्यंत सुशोभित करणारं ते सगळं स्थान आहे. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण हे नित्य परिपूर्ण आहे. आता कृष्णचंद्र जरी म्हटलं तर चंद्राला ज्या कळा असतात आपण पाहतो, प्रतिपदा द्वितीया तृतीयापासून पौर्णिमेपर्यंत वाढती कळा आहे, नंतर मग हळूहळू ते कमी होतात. पण या ठिकाणी भगवंताच्या ज्या 16 कळा आहेत त्या मात्र हजारो किरणं त्यातून बाहेर पडतात आणि या व्रजभूमीमध्ये ह्याचा अनुभव त्या त्या स्तरावर जे पोचले त्यांना नेहमीच येत असतो. एवं व्रजस्तु राजेंद्र प्रपन्न भयभंजक हा कृष्ण दक्षिणे पादे स्थानम एतस्य वर्तते. परीक्षित राजाला उद्धव सांगत आहेत की शरणागताचे भय दूर करणारा हा जो वज्र आहे, म्हणजे हा जो राजा आहे तो कुठे आहे, तो त्याचं स्थान कुठे हे सांगतात. भगवान श्रीकृष्णांच्या उजव्या पायाच्या ठिकाणी व्रजाची, म्हणजे त्यामध्ये तो विलीन झाला असं म्हणा, व्रज आहे त्या ठिकाणी असे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ते म्हणतात की भगवान श्रीकृष्णाच्या अंगाचा एक अंश म्हणजे उजव्या पायाचं स्थान हे व्रजाचं स्थान आहे. अवतारेत्र कृष्णेन योगमायाती भाविता तद्बलेन आत्मविस्मृत्या सिदंते तेन संशय. भगवान श्रीकृष्णाने या अवतारामध्ये काय केलं असेल तर सगळ्यांना आपल्या मायेने मोहित केलं. आता हे मायेने मोहित केले याबद्दल खूप काही सांगता येतं. जेव्हा ते दह्याचे हंडे वगैरे फोडून टाकले, यशोदा माता त्याला पाहायला आली, पकडायला आली, तेव्हा आपला मुलगा खूप खोडकर झाला या रागाने ती त्या हातामध्ये काठी घेऊन त्यांना बांधायला आणि मारायला सुद्धा निघाली होती. पण भगवंतानी आपलं जे स्वरूप आहे ते मात्र त्या ठिकाणी लपवून ठेवलं आणि मी तुझाच बाळ आहे, तुझाच छोटा कृष्ण आहे हे दाखवत गेले. आणि पुढे पुढे जेव्हा ती थकली तेव्हा भगवंतानी आपल्या हात जो आहे ते तिच्या चेहऱ्यावरून फिरवल्याबरोबर तिच्या ठिकाणी पुन्हा ते जे हा इतका माझा खोडकर कसा माझा मुलगा आणि तो आपल्या ताब्यात काय येत नाही याचा ती जेव्हा विचार करू लागली तेव्हा तिला सहज लक्षात आलं की आपल्याला जे वाटत होतं हा काहीतरी अभूतपूर्व असं पराक्रम करत आहे, पण खरं म्हणजे हा माझाच मुलगा आहे. म्हणजे हा माझा मुलगा आहे ही आठवणसुद्धा भगवंतच करून देतात आणि हा मी भगवत स्वरूप आहे ही सुद्धा भगवंतच आपली आठवण करून देतात. लपाला तव तव दिसे, चांगदेव 65मध्ये पहिलीच ओळी येते. भगवंत कसा आहे, लपाला तव तव दिसे, म्हणजे भगवंत जेव्हा लुप्त होतात, अंतर्धान पावतात तेव्हा ही सृष्टी दिसायला लागते. आणि जेव्हा भगवंत प्रगट होतात तेव्हा ही सृष्टी जी आपल्या डोळ्यासमोर आहे ती दिसत नाही. म्हणजे विवेके करावा नेटका आणि नेटका करता फिका होत जातो. याचा अर्थ हाच आहे की आपली दृष्टी जशी असेल त्याप्रमाणे भगवंताचं दर्शन आपल्याला आपल्या प्रेम अशा भगवंताच्या ठिकाणी असलेले प्रेम आणि श्रद्धा आणि आपली निष्ठा या तिघांमधून भगवंत आपल्याला दृष्टीगोचर होतात. अन्यथा सगळं समोर दिसतं पण त्यामध्ये भगवंत दिसत नाही. तो जो तृणावर्त आला होता तो जेव्हा त्यानं घेऊन गेला भगवंताला, आकाशामध्ये आहे ते म्हणतात की मामाने चांगलं हेलिकॉप्टर पाठवलं. भगवंतानी आपल्या योगमायेने स्वतःचं वजन वाढवलं आणि इतकं वजन वाढवलं किंवा त्या तृणावर्ताला असं वाटतं मी काय कुठे एखादं दगड उचलून आणला का काय. त्या ठिकाणी भागवत कथाकार सांगतात की एरवी सगळे भक्त जे आहेत ते भगवंताच्या मूर्तीमध्ये म्हणजे काळ्या दगडामध्ये सुद्धा भगवंत पाहतात. पण हा दुष्ट तृणावर्त असा आहे त्याच्याजवळ मी आहे, त्याने मला मिठीत घेतले आहे तरी तो मला पाहू शकत नाही, तो मला दगडच समजतो. म्हणून आता याला एखाद्या दगडावरच आपटला पाहिजे असा त्या तृणावर्ताचा सुद्धा भगवंताने उद्धार केला आहे. ऋते कृष्ण प्रकाशम तू स्वात्मबोध न कस्यचित तत्प्रकाशस्तु जीवानां मायया पिहितः सदा. ऋते, आता ऋते संस्कृत शब्दामध्ये ऋते म्हणजे याच्याशिवाय, म्हणजे ढग आले नाही तर पाऊस पडणार नाही. ऋते याचा अर्थ ऋते म्हणजे भगवंताची कृपा झाल्याशिवाय आपल्या साधनेला फळ प्राप्त होणार नाही. आता इथे म्हणतात ऋते कृष्ण प्रकाशम तू स्वात्मबोधो न कस्यचित. आपला आत्मबोध आपल्याला व्हायचा असेल तर तो भगवंताच्या कृपेशिवाय होतच नाही.
तत्र दैवात्र पंचमम 18व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक आहे, तो फार महत्त्वाचा आहे. सगळं आपण जे करतो, कर्ता अधिष्ठान हे सगळं आपण आहे, आपण करतो, सगळं करतो. पण त्या सगळ्यामध्ये जी आपल्या नावाची मोहर जी लावली असते ती भगवंताच्या कृपेची असते आणि ती असल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. त्यामुळे ह्या भगवान श्रीकृष्णाचा जो प्रकाश आहे तो सर्वत्र आहे, पण त्याच्यावर नेहमी मायेचा पडदा असतो आणि माया जाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे, हे भक्तिहीन असं समर्थ आपल्याला सांगतात. एकलेची यावे एकलीची जावे, मध्येची स्वभावे मायाजाळ, आणि मायाजाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्तिहीन. आता पुढे सांगतात की 28 द्वापरांते स्वयमेव यदा हरिही, 28व्या द्वापरयुगाच्या शेवटी. आता जे आहे ते 28वावं कलियुग सुरू आहे. म्हणजे मागच्या द्वापरयुगामध्ये 28व्या द्वापरयुगामध्ये, हे चतुर्युगीमधल्या द्वापरयुगामध्ये जेव्हा भगवंताने श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला आणि प्रगट झाले, तेव्हा त्यांनी आपल्या मायेचा पडदा दूर सारला. म्हणजे ते भगवंत खऱ्या भगवंताच्या स्वरूपामध्ये काही भक्तांना ते दिसले आणि त्यांना तो आनंदसुद्धा त्यांनी दिला. त्यावेळी जीवांना त्यांचा प्रकाश प्राप्त झाला होता. सगळे जीव आपल्यासारखेच अगदी साधारण होते, पण त्यांनासुद्धा भगवंताचा प्रकाश त्यांना प्राप्त झाला आणि म्हणून त्यांना आत्मबोध प्राप्त झाला. सतुकालो व्यतिक्रांतस तेनेदम अपरम शृणुः अन्यदा तत्प्रकाशस्तु श्रीमद्भागवतात भवेत. पण आता या ठिकाणी सांगतात, सूतजी उद्धव सांगत आहेत, आता ती वेळ निघून गेली, म्हणून त्यांचा प्रकाश, भगवान श्रीकृष्णाचा प्रकाश प्राप्त होण्यासाठी आता कोणता उपाय आहे ते मी सांगतो. मी तो ऐक. इतर वेळेस भगवान श्रीकृष्णाचा प्रकाश जे प्राप्त करू इच्छित असतील तो त्यांना श्रीमद्भागवतापासून प्राप्त होतो. अगदी सोप्या रीतीने सांगितलं. भगवंताचा अनुग्रह, भगवंताची कृपा आपल्यावर आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर अखंड ह्या ग्रंथाचं श्रवण, पठण, मनन हे केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. श्रीमद्भागवतम शास्त्रम यत्र भागवतैर्यदा कीर्तते श्रूयते चापी श्रीकृष्णस्तत्र निश्चितम. भगवंताचे भक्त जेव्हा कुठे श्रीमद्भागवत शास्त्राचे कीर्तन करतात किंवा श्रवण करतात, त्या ठिकाणी खात्रीने भगवान श्रीकृष्ण उपस्थित असतातच. कारण आपण उद्धव स्वामींचं उदाहरण पाहिलं, त्या उद्धव स्वामींच्या उदाहरणामध्ये सुद्धा हे दिलेलं आहे की उद्धव स्वामी कीर्तनाला उभे होते. म्हणजे उद्धव म्हणजे कुठले आपले टाकायचे उद्धव स्वामी, आणि त्यांच्या कीर्तनामध्ये मागे स्वतः मारुतीला उभे राहून टाळ वाजवत होते. आणि याच प्रकारे अजून एक श्लोक येतो, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम बाष्पवारी परिपूर्णलोचनम मारुतीम नमत राक्षसांतकम. त्या मारुतीला आम्ही नमस्कार करतो जो राक्षसांतक आहे. राक्षसांत अंत करणारा. आणि तो मारुती कुठे असतो तर यत्र यत्र रघुनाथ कीर्तन, ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं कीर्तन, श्रवण हे सगळं चालू असतं, सत्संग चालू असतो, त्या प्रत्येक ठिकाणी रघुनाथ कीर्तन श्रवण करण्यासाठी मारुतीराय स्वतः उपस्थित असतात. म्हणून रामायणाच्या कथेमध्ये किंवा आपल्या भागवताच्या कथेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्वतः शुकदेव आहेत. म्हणून जे आयोजन करतात त्यापैकी पती पत्नीदेव प्रत्यक्ष शुकदेव त्या ठिकाणी बसलेले आहेत असं गृहीत धरून त्या ठिकाणी ही भागवताची कथा होते. आणि म्हणून त्या ठिकाणी तत्र तत्र कृतं मस्तकांजलिम, म्हणजे आपलं मस्तक लावून दोन्ही हात जोडून स्वतः मारुतीराय ही सगळी कथा ऐकतात. आणि त्याचा परिणाम काय होतो, बाष्पवारी परिपूर्ण लोचनम, म्हणजे ते ऐकताना ते इतके तल्लीन होऊन जातात की बाष्पवारी परिपूर्ण लोचनम, त्यांच्या डोळ्यामध्ये बाष्प म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, द्रवतं, म्हणजे डोळ्यामधून ते अश्रुधारा निघायला लागतात, कारण त्याचं मनसुद्धा द्रवित झालेलं असतं. आता अशा प्रकारचा एक श्लोक आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा आहे. जगी धन्य तो रामसुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला, देहे भावना रामबोधे उडाली, मनोवासना रामरूपी बुडाली. खूप छान श्लोक. जगी धन्य तो रामसुखे निवाला. आता रामाच्या सुखाने, रामाच्या विचाराने, रामाच्या लीलेच्या स्मरणाने कोणाला सुख प्राप्त झालं,
आणि तो खऱ्या अर्थाने धन्य आहे, कारण तो कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. म्हणून या ठिकाणी जे म्हटलेलं आहे, कीर्तते श्रूयते चापी श्रीकृष्णस्तत्र निश्चितम. आणि देहभावना रामबोधे उडाली. देहभावना मी देह आहे हा जो विचार होता तो त्या ठिकाणी नष्ट झाला. आणि मनोवासना, आत्तापर्यंत मनामध्ये प्रपंचाच्या वासना होत्या, प्रपंचामधलं आकर्षण होतं, प्रपंचातला लोभ होता, काम होता, क्रोध होता, सगळ्या गोष्टी होत्या. पण रामाचा बोध झाला, रामाचा अनुभव झाला, रामाची कृपा झाली, तेव्हा आपल्या मनोवासना त्या रामरूपामध्ये विलीन झाल्या आणि साधक आता निर्भय झाला. आता इथेच पुढे सांगितलेलं आहे, श्रीमद्भागवतम यत्र श्लोकम श्लोकार्धम एवच तत्रापि भगवान कृष्णो वल्लवीभिर विराजते. श्रीमद्भागवताचा श्लोक, ते एक पूर्ण श्लोक असो किंवा अर्धा श्लोक असो, याचा जो पाठ करतो किंवा ज्या ठिकाणी हा पाठ होतो तेथे सुद्धा वल्लवीभिर विराजते. वल्लवी म्हणजे गोपींसह भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी विराजमान असतात. आता पुढे एक श्लोक येतो, या भारतवर्षामध्ये भारते मानवम जन्म. भारतवर्षाचं काय महत्त्व आहे, आपण जर पूर्व इतिहास पाहिला आणि इतिहासाचं आपण जर अवलोकन केलं तर जे जे राज्य आपल्याकडे होते ती राज्य सगळ्या जगामध्ये पसरलेली आहेत. आजही ज्या ज्या देशामध्ये उत्खनन होतं त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर असतं, त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर सापडतं, एखादं विष्णूचं मंदिर सापडतं. म्हणजे ही जी मंदिरं उत्खननामध्ये आज अनेक देशांमध्ये सापडत आहेत, याचा अर्थ या संपूर्ण भूमीवर आपलं सनातन वैदिक हिंदू धर्माचंच राज्य होतं. आणि त्यानंतर अनेक राजे आले, अनेक जण आले, अनेक धर्म आले, अनेक पंथ आले. त्यांचीसुद्धा फक्त नावं त्या काय म्हणतात त्याला जनरल नॉलेजच्या टेस्टमध्ये फक्त ती नावं असतात, बाकी त्यांची कुठेही काही माहिती नसते. पण आपल्याकडे हजारो वर्षापासून असणारं ते पुराण, 18ही पुराणे, 6ही शास्त्र, हे सगळे उपलब्ध होते आणि त्या काळापासून आजपर्यंत आहे. पुढे आता पहा, श्रीमद्भागवतम शास्त्रम नित्य येई परिसेवितम पितुर्मातुश्च भार्यायाः कुलपंक्ती सुतारिताः. आता या भारतामध्ये जन्म घेऊन ज्यांनी आपल्या पूर्वपापामुळे भारतामध्ये जन्म घेतला हे तर खूप आनंद आहे, चांगलं पूर्वपुण्य होतं म्हणून या ठिकाणी जन्म झाला. तरी पण ते अभागी आहेत. कशामुळे? की भागवत कथा स्वतःच्या पूर्वपापामुळे त्यांनी कधीही ऐकलं नाही. म्हणजे भागवत कथा ऐकण्याचं महत्त्व किती आहे हे या ठिकाणी सांगितलं. ते स्वतः आत्मघातकीच आहे. सांग नरदेह जोडले, एवढा चांगला नरदेह प्राप्त झाला, पण भगवंताचं भजन करीत नाही, तर मग तो श्वास तुझा जो चालू आहे 21,600 वेळा, ते त्या लोहाराच्या भातासारखा आहे. लोहाराचा भाता श्वास घेतो पुन्हा सोडतो आणि दिवसभर तो लोहार काम करतो, तो पण ह्या गोष्टी चालूच असतात. पण त्यामध्ये भगवंताची प्राप्ती नाही. म्हणजे तुझासुद्धा श्वास चालू आहे, पण भगवंताच्या प्राप्तीसाठी तुझे प्रयत्नच नाही. आणि मग हा नरदेह म्हणून उपयोग काय? विनाकारण तुला या नरदेहामध्ये देहबुद्धीमध्ये अडकून राहत. आणि असे कितीतरी जन्म माणूस अडकून राहिला आहे. आणि काही जर पुण्यकर्मामध्ये असेल तरच त्याला सत्संगती प्राप्त होते. आता पुढे म्हणतात, ज्या भाग्यवान लोकांनी दररोज भागवतशास्त्राचे पठण सेवन केले आहे त्यांनी काय मिळवलं? भागवतशास्त्र भागवतातून काय होतं? तर त्याचं उत्तर दिलं की त्याने आपले माता, पिता आणि पत्नी तिन्ही, मातुला, पितृ वंश, मातेचा वंश आणि पत्नीचा वंश, म्हणजे सात्विक 21, या 21 पिढ्यांचा उद्धार त्यांचा झालेला आहे. विद्याप्रकाशो विप्राणाम राज्ञाम शत्रुजयो विशाम धनम स्वास्थ्यम च शूद्राणाम श्रीमद्भागवतात भवेत. श्रीमद्भागवताच्या श्रवणाने, पठणाने, वाचनाने, त्याच्या सत्संगामध्ये जाण्याने जो काही आपला अर्धा तास का असेल पण तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर काय होतं की त्या ठिकाणी ब्राह्मणांना ज्ञानप्राप्ती होते. आता ब्राह्मणांना धनप्राप्ती होते असं नाही लिहिलं, पण ब्राह्मणांना ज्ञानप्राप्ती, कारण ब्राह्मणाचं मुख्य काम हेच आहे की ज्ञानप्राप्ती हे करून घेणं हे ब्राह्मणाचं काम आहे. त्यानंतर क्षत्रिय जे आहेत
ते क्षत्रिय शौर्य त्यांच्या ठिकाणी असतं. त्यामुळे शत्रूवर विजय मिळवणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी राज्ञाम शत्रुजयो विशाम, राज्ञाम शत्रुजयो, राज्ञा म्हणजे जे राजे आहेत त्यांचा शत्रूंवर विजय प्राप्त करू शकतात. कोणामुळे? ते या फक्त भागवत शास्त्रामुळे. त्यानंतर धनम, विशाम धनम स्वास्थ्यम च शूद्राणाम. विशाम धनम म्हणजे वैश्य जे आहेत त्यांना भरपूर धनाची प्राप्ती होईल, लक्ष्मी प्राप्त होईल. आणि स्वास्थ्यांच्या शूद्राणाम, जे शूद्र आहेत, चौथ्या जातीचे आहेत, त्यांना मात्र चांगलं भरपूर चांगलं स्वास्थ्य प्राप्त होईल, कारण ते या वरच्या तिन्ही वर्णांची सेवा करीत जातात. म्हणजे सेवेने त्यांना जे प्राप्त होतं तेच या राजांना शत्रुजयो विशाम धनम आणि विद्याप्रकाशो विप्राणाम हे त्यांना प्राप्त होतं. आता पुढे अजून दिलेलं आहे, योषिताम अपरेशाम च सर्ववांछित पूरणम अतो भागवतम नित्यम कोण सेवेत भाग्यवान. आता एवढं सगळं स्पष्टपणे सांगितलं असेल तर कोण मूर्ख असेल की जो भागवत शास्त्राचं श्रवण करणार नाही, असा प्रश्न या ठिकाणी विचारला. आणि म्हणतात योषिता, योषिता म्हणजे स्त्री, स्त्रिया आणि अन्य लोकांच्यामध्ये सुद्धा सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात या भागवत शास्त्राच्या श्रवणाने. आता एवढं जर स्पष्टपणे सांगितलं असेल तर मग कोणता भाग्यवान याचे सेवन करणार नाही? म्हणजे प्रत्येकजण करेल, पण आपण आपल्या अज्ञानामुळे चांगल्या गोष्टीपासून दूर राहतो आणि ज्या वाईट गोष्टी आहेत ज्या कुठेही कधीही शिकवलेल्या नसतील त्या सहजपणे आपण आत्मसात करतो. पण चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर कितीतरी कष्ट घ्यावे लागतात. आपण जर कष्ट नाही घेतले तर पुढे आपल्याला सुख कसं प्राप्त होईल? कष्टेविना राज्य नाही, ते राज्य प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी खूप प्रयत्न आपण केले पाहिजे, मग त्या राजाच्या राजपदावर आपण जाऊन आरूढ होऊ शकतो. एखादं स्वामित्व प्रभुत्व आपल्या अंगी यायचं असेल तर खूप मोठी साधना करावी लागते. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू यांची जरी उदाहरणं असेल, राक्षस जरी असले तरी त्यांनी आपल्या प्राप्तीसाठी भगवंताची आराधना केलेली आहे. आता जे राक्षसांना जर समजलं पण माणसांना समजत नाही, मग त्यांना काय म्हणावं असं समर्थच म्हणतात. असं व्हायचे समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे जन, त्याला समर्थ करंटेच म्हणतात. अनेक जन्म संसिद्ध श्रीमद्भागवतम लभेत प्रकाशो भगवत भक्ते उद्धवस तत्र जायते. जन्मजन्मांतरी साधना म्हणजे अनेक जन्मांची साधना केली तेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने सिद्ध होतो आणि तेव्हा त्याला भागवताची प्राप्ती होते. कितीतरी पुण्य आपण केलं म्हणून आपल्याला या श्रीमद भागवताच्या श्रवणाचं पुण्य प्राप्त झालं. आणि जेथे भागवताचा प्रकाश असतो, जेथे भागवताच्या कथांचं श्रवण होतं, जिथल्या वातावरणामध्ये भागवत कथेच्या शब्दांचा स्पर्श असतो, तिथे जो जाईल त्याला भगवत भक्ती प्राप्त होते, सहजपणे प्राप्त होते. सांख्यायन ऋषींचं या ठिकाणी उदाहरण दिलं. सांख्यायन प्रसादाप्तम श्रीमद्भागवतम पुरा. सांख्यायनांच्या कृपेने बृहस्पतींना श्रीमद्भागवत हे प्राप्त झालं. बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु. आता बृहस्पती देवांचे गुरु, त्यांनासुद्धा श्रीमद्भागवतांची प्राप्ती ही सांख्यायन ऋषींमुळे झाली. आणि त्या बृहस्पतींनी, जे देवांचे गुरु ते बृहस्पती, त्यांनी मला बृहस्पतीर दत्तवान मे, मे म्हणजे मला, अहमचं हे रूप आहे मला, बृहस्पतीर दत्तवान मे तेनाहम कृष्ण वल्लभ, ते मला दिल्यामुळे या ठिकाणी सांगतात उद्धव की मी कृष्णांचा प्रिय झालो, म्हणून भगवान श्रीकृष्ण मला सखा असं म्हणतात. आणि म्हणून त्यांच्या पंक्तीला बसण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. आणि म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आहे, अहो अर्जुनाची पांती जे परिसनया सिद्ध होती. म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसून श्रवण करण्यासारखे जी सिद्धी जे प्राप्त करतात त्यांनाच माझा भगवान श्रीकृष्णाचा प्रकाश प्राप्त होतो. आता आख्यायिकांचं तेनोक्ता विष्णुरात निबोध मे. बृहस्पतींनी मला एक कथा सांगितली, ती तू ऐक. आणि या कथेमुळे श्रीमद्भागवत श्रवणाच्या संप्रदायाचा क्रमसुद्धा समजतो. हा संप्रदाय भागवत संप्रदाय ज्ञायते संप्रदायोपी यत्र भागवत श्रुते.
आता तो संप्रदाय कसा आहे, कोणी कसं त्यांनी ज्ञान घेतलं हे सांगतात. बृहस्पती सांगत आहे आपल्या मायेने पुरुषरूप धारण करणाऱ्या भगवंतानी. म्हणजे आपण पाहतो की सगळे अहमेवा समेवाग्रे नान्यद्य सदस परमपश्चादहम यदेतच योग शिष्येत सोस्म्यहम. म्हणजे सगळं असताना सगळं नसताना आणि जेव्हा सगळं लयाला जाईल तेव्हासुद्धा मीच होतो हे चतुश्लोकी भागवतात सांगितलं. तेच आता बृहस्पती इथे सांगतात की आपल्याच मायेने त्या पुराण पुरुषाच्या भगवंतानी श्रीकृष्णाने जेव्हा या सृष्टीची निर्मिती केली, एक संकल्प केला, मनामध्ये संकल्प आला. संकल्प हा वायुरूप असतो. आपण पाहतो पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आधी आकाश आणि मग एक क्रम आहे आणि मग शेवटी पृथ्वी निर्माण झाली. तसं तेव्हा रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुणाने युक्त भगवंताच्या प्रेरणेने कोण निर्माण झालं, तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव असे 3 देव प्रगट झाले. म्हणजे आपण ज्यांना श्रीकृष्ण म्हणतो ते महाविष्णू आहेत. आणि श्रीकृष्ण जो या देवकीचा पुत्र आहे त्याचा जन्म आपण पाहतो आणि त्याचं परलोक धाम गमनसुद्धा आपण पाहतो. म्हणजे ते त्या काळापुरते परित्राणाय साधना त्याने तो अवतार घेतला. महापुरुष जे अवतार घेतात ते अशाच प्रकारे अवतार घेतात. आणि मग इथे सांगतात हे तिन्ही देव प्रकट झाले. ब्रह्मा, विष्णू आणि शिव 1.5 देव प्रकट झाले. आता त्या महाविष्णूने यांना आज्ञा केली, ब्रह्मा विष्णू शिवश्चापी रजसत्व तमोगुणही. काय आज्ञा केली? उत्पत्ती पालने चैव संहारे प्रक्रमेण तान. तान म्हणजे तुम्ही तिघे आता 3 गोष्टी करायची. एकाने जगाची उत्पत्ती करायची, दुसऱ्याने जगाचं पालन करायचं आणि तिसरा जो आहे त्याने याचा संहार करायचा. आता उत्पत्ती करणं बी आपण नुसतंच ठेवलं तर ते काही उगवत नाही, पण त्याला मातीचा स्पर्श झाला पाहिजे, त्याला पाण्याचा स्पर्श झाला पाहिजे आणि या तिन्ही गोष्टी एकत्र येतील तेव्हा त्यातून एखादा अंकुर फुटतो. आणि तो अंकुर फुटणं ते म्हणजे ब्रह्मदेवाचं कार्य. आता तो अंकुर फुटला. आता तो अंकुर जागवायचा असेल तर त्या छोट्याशा रूपातसुद्धा आपल्याला सांभाळलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गवतावरून चाललं तरी पण इतक्या हळुवारपणे चालावं की गवताच्या पात्यांनासुद्धा दुःख होऊ नये. म्हणजे त्याचं पालनसुद्धा आपल्याला केलं पाहिजे. आणि म्हणून सदाचार हा थोर सांडू नये तो जनी तोचितो मानवी धन्य होतो. सदाचार यालाच म्हणतात. प्रत्येक ठिकाणी भगवंताचं स्वरूप आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक क्रिया आपण त्या दृष्टीने केली पाहिजे. आता पुढे आता या तिघांची उत्पत्ती झाली तेव्हा भगवंताच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेलं ब्रह्मदेव, चतुरानन ब्रह्मदेव. आता ब्रह्मदेवाने या ठिकाणी प्रश्न विचारला. नारायण आदिपुरुष परमात्मन नमोस्तुते. ब्रह्मदेवाने प्रश्न विचारला आणि भगवंताला नमस्कार केला. भगवंतांना नारायण हे नाव दिलं. नार म्हणजे पाणी. पाण्यामध्ये शयन करत असल्यामुळे, क्षीरसागरामध्ये शयन करत असल्यामुळे त्यांचं नाव नारायण. आपण नार आहात. नार म्हणजे नारायण. पाण्यामध्ये शयन केल्यामुळे तुम्हाला नारायण हे नाव प्राप्त झालं. आता तुम्ही या सगळ्या जगाचं कारण आहात, आदिकारण आहात. नुसतं कारण नाही, आदिकारण. एक कारण असेल मग त्याचं कारण काय हे शोधत गेलं तर मग शेवटी काय होईल तेच. आणि मग समर्थ म्हणतात करी मूळ जो करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. म्हणजे भवाचं मूळ निर्मूळ. ते मूळ आपण अजून मुळाकडे जर गेलो त्याच्यापासून काय प्राप्त होतं ते सोलीव सुख प्राप्त होतं. जे सोलीव सुख आमच्या कल्याण स्वामींनी खूप छान ओव्यांमध्ये देऊन ठेवलेलं आहे. आणि आपण असे आदिकारण असल्यामुळे, आदिपुरुष असल्यामुळे माझा आपल्याला नमस्कार आहे. आता काही प्रश्न विचारला. आता नमस्कार केला, कुठे आपण गेलं तर आधी नमस्कार करतो, मग आपलं काय कारण येण्याचं हे नंतर सांगतो. तसंच या ठिकाणी ब्रह्मदेवाने प्रत्यक्ष नारायणासमोर हात जोडले. आता आपण मला सृष्टीची उत्पत्ती करण्यास सांगितले ते भगवंतांना सांगतात. पण आता हे उत्पत्ती करत असताना, कारण उत्पत्ती हा रजोगुण आहे, रजोगुण आहे पुनरावृत्ती. आता रजोगुणाने पुनरावृत्ती होते. आता हे झाड उगवेल, ते मोठं होईल, पण काही दिवसांनी ते पुन्हा नाश पावणार आहे. आता मी झाड लावलं, ते बी मी पेरलं, हे जे आहे तो रजोगुण माझ्या मनामध्ये आला. आता म्हणून ब्रह्मदेव म्हणतात त्या पापी रजोगुणाने मला तुमची स्मृती ठेवण्यामध्ये विघ्न करू नये एवढंच पहा.
आणि आपल्या ठिकाणी हेच असतं की मी हे केलं, मी ते केलं, आणि ते आयुष्यभर आपण जपत असतो. आणि म्हणून शेवटी ते सोडून जाताना माणूस फार दुःखी होतो. जाणारा जीव हा दुःख जो भोगतो ते त्या मृत्यूच्या, काय म्हणतात त्याला, मृत्यूच्या त्रासामुळे नाही, पण आपण जे जमा केलं आहे त्याचा वियोग होणार म्हणून त्याला जास्त दुःख होतं. आणि आपण देखील प्रपंचामध्ये प्रत्येक काम करत असताना भगवंताचं स्मरण अवश्य केलं पाहिजे. कारण या ठिकाणी रजोगुणाने आपण सगळं करत असतो, पण तेवढी कृपा झाली पाहिजे की भगवंता तुझं स्मरण मात्र मला अखंड राहावं. आता बृहस्पती या ठिकाणी सांगत आहेत की भगवंताने त्याला म्हणजे ब्रह्मदेवांना श्रीमद भागवताचा उपदेश केला प्रत्यक्ष भगवंताने. आणि ते काय म्हणतात की तुझे मनोरथ पूर्ण होण्यासाठी तू नेहमी याचे सेवन करीत राहा. ब्रह्मदेवाला, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला, ज्याचं आयुष्य कितीतरी मोठं आहे, ते आपण लक्षात घ्या. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे आपले किती, हे जर गोष्ट काढलं तर कॉम्प्युटरसुद्धा कमी पडतात. तसं एवढं आयुष्य असणाऱ्या ब्रह्मदेवाला भगवंताने सांगितलं की तुझे मनोरथ पूर्ण होण्यासाठी तू नेहमी या श्रीमद भागवताचे स्मरण करत जा, वाचन करत जा. यदा तो भगवान तस्मै श्रीमद भागवतम पुरा उपदिश्य अब्रवीत ब्रह्मन सेवस्वैनत स्वसिद्धये. ब्रह्मात परमप्रीतस्तेन कृष्णाप्तये निशम सप्तावर्णभंगाय सप्ताहम समवर्तत. ब्रह्मदेवानं सांगितलं आणि ब्रह्मदेवानं खूप आनंद झाला. आणि नंतर ब्रह्मदेवाने त्या भगवान श्रीकृष्णाची नित्यप्राप्ती व्हावी आणि जी अनेक आवरणामध्ये आपण अडकलेले आहोत ती नष्ट होण्यासाठी श्रीमद भागवताचे सप्ताह पारायण केले. आता ब्रह्मदेवाचं हे जे कार्य उत्पत्तीचं हे अखंडपणे चालू आहे. त्यामुळे एक पारायण केलं आणि मग संपलं, आता काही आमचा भागवताशी संबंध नाही असं ब्रह्मदेव म्हणाले नाहीत. कारण त्यांना हे कार्य भगवंताने सांगितल्यामुळे अखंडपणे करणे आहेच. आणि म्हणून ते अखंडपणे श्रीमद भागवताच्या सप्ताहाचं आयोजन करत होते. आता पुढे लिहितात, श्रीमद भागवत सप्ताह सेवनाप्त मनोरथ. या सप्ताह यज्ञाचा आता हे 7 दिवसपर्यंत भागवताचे त्यांनी पारायण केलं आणि ब्रह्मदेवाचे सगळे मनोरथ पूर्ण झाले. आणि ते वारंवार या सप्ताह यज्ञाचे अनुष्ठान करीत बसले. कारण त्यांना हे अखंडपणे हे काम दिलं होतं सृष्टी निर्माण करायचं, म्हणून त्यांनी पारायण केलं. आता पुढे श्लोक येतात की विष्णूनेसुद्धा हेच श्रीमद भागवताचे पारायण केले, शंकरांनी सुद्धा हेच पारायण केले. आता हेच सगळं त्यांचं मनोरथ सिद्ध झालं ब्रह्मदेवाचं. आता भगवान विष्णू त्या ठिकाणी होते. आता विष्णू म्हणतात, प्रजानाम पालनम देव करिष्यामी यथोचितम. आदिनारायणाला विष्णू म्हणतात की प्रजानाम पालनम, प्रजाचं पालन करणं हे जसं तुम्ही मला सांगितलं ते यथोचित, जितकं चांगल्या प्रकारे शक्य होईल तेवढं मी करेन. प्रवृत्त्याचं निवृत्त्याचं कर्मज्ञान प्रयोजनात. आता हे पालन करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे, प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे एखादं काम करण्याची इच्छा होणं आणि ते काम करणं, आणि निवृत्ती म्हणजे ते काम झाल्यावर आता ते काम संपलं, आता त्याचा माझा काही संबंध नाही, म्हणजे अलिप्तपणं दे रे राम. ते अलिप्तपण जे आहे ते शिकण्यासाठी या ठिकाणी विष्णूने पुन्हा प्रश्न विचारला. विष्णू म्हणाले, प्रजानाम पालनम देव करिष्यामी यथोचितम प्रवृत्त्याचे निवृत्त्याचं कर्मज्ञान प्रयोजनात. कालक्रमानुसार जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होईल, जेव्हा धर्मलयाला जाईल कलीच्या प्रभावाने, यदा यदैव कालेन धर्मग्लानिर्भविष्यति, धर्मकाली होईल, धर्मं संस्थापयिष्यामी. ईष्यामी म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आहे की ज्या धर्माची स्थापना करण्यासाठी यवतारेस तदा तदा. सुरुवातीलाच जो प्रश्न विचारला होता श्रोत्यांनी सूतजींना की भगवंताचे अवतार कशासाठी झाले आणि किती अवतार झाले, के अवतारः सन्ति, आणि अवतार किम प्रयोजनम, या अवतारांचं प्रयोजन काय होतं, असे 6 प्रश्न विचारले. त्याचं उत्तर आता हळूहळू देतात. आता या ठिकाणी म्हटलं आहे की ज्यांना भोगाची इच्छा आहे त्यांनी केलेल्या यज्ञाती कर्माचे फळ मी त्यांना अवश्य देईन. भोगाची इच्छा आहे म्हणजे जे सकाम भक्ती करतात त्यांची सकाम भक्ती ते पुन्हा भक्त म्हणून राहतील, त्यासाठी मी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे फळ देत राहील. पण जे विरक्त आहेत त्यांना मात्र 5 प्रकारच्या मुक्ती मी देईन. येपी मोक्षम न वांछती. आता हा खूप छान प्रश्न या ठिकाणी विष्णूने महाविष्णूंना विचारला.
परंतु जे लोक मोक्षाची सुद्धा इच्छा करीत नाहीत, नरके मुक्ती आणि धनसंपदा संत संग देई सदा, असे जे आहे तुकाराम महाराजांसारखे, त्यांचे पालन मी कसं करावं हे मला समजत नाही. आणि मी माझे आणि लक्ष्मीचे सुद्धा रक्षण कसं करावं हे सुद्धा मला समजत नाही. आणि तस्मा अपि पुमानद्यः श्रीमद्भागवतादिशन् उवाच पठनस्तत्व सर्वार्थ सिद्धये. श्रीमद्भागवताचा त्यांना उपदेश केला आणि म्हटलं, आपल्या मनोरथाच्या सिद्धीसाठी तू सुद्धा श्रीमद्भागवत शास्त्राचा नेहमी पाठ करीत जा. कोणाला सांगितलं? स्वतः विष्णू आणि लक्ष्मीदेवींना सांगितलं. आता दोघांच्या डोक्यात ते बसलं की आता विष्णू सहस्र या भागवताचा पाठ करायचा. आता त्यामध्ये 2 श्लोक येतात. यदा विष्णू स्वयं वक्ता. आता पहिल्यांदा मान नवऱ्याला तर दिलंच पाहिजे, म्हणून मग विष्णूने ते श्रीमद्भागवताचा पाठ करायला सुरुवात केली. आता श्रवण करायला कोण आहे? लक्ष्मी इष्ट श्रवणे रताः. लक्ष्मी माता ते श्रवण करण्यासाठी बसली. तदा भागवत श्रावो मासे दैव पुन्हा पुन्हा. आणि त्याने सांगायला सुरुवात केली आणि हिने ऐकायला सुरुवात केली. तर तेव्हा त्या भागवत कथेचं पूर्ण निरूपण जे आहे ते 1 महिन्यात पूर्ण झालं. खूप महत्त्वाचे श्लोक आहे. ते निरूपण 1 महिन्यात पूर्ण झालं. आता हिचा नंबर आला लक्ष्मीदेवीचा. आता लक्ष्मीदेवी म्हणते, आता मी भागवत सांगते तुम्ही ऐका. आता जेव्हा विष्णू सांगत होते तेव्हा त्यांच्या भागवत सांगण्यामध्ये प्रत्येक वेळेस त्यांना पृथ्वीचं पालन करण्याची जबाबदारीसुद्धा होती. त्यामुळे माझी जबाबदारी मी चांगल्या प्रकारे पडली पाहिजे आणि हे भागवताचं प्रवचन किंवा निरूपणसुद्धा मी केलं पाहिजे. त्यामुळे ते करत असताना मनामध्ये हे पालनाच्या कार्यामध्ये मी कुठेही कमी पडू नये हा विचार असल्यामुळे त्यांचं सगळं भागवत निरूपण हे 1 महिन्यात संपलं. आता यदा लक्ष्मी ही स्वयंवक्त्री विष्णूच्या श्रवणे रतः. आता लक्ष्मीने सांगायला सुरुवात केली आणि विष्णूने ऐकायला सुरुवात केली. मग किती वेळ लागला पहा. मासद्वयं रसास्वाद तदातीव सुशोभते. आता लक्ष्मीने जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा मात्र 2 महिन्यापर्यंत हा भागवत सप्ताह चालला. आता अधिकारे स्थितो विष्णूर लक्ष्मी निश्चिंत मानसा. आता लक्ष्मीला काय निश्चिंत होती, तिला काही काळजी नव्हती. काय प्रजापालन वगैरे असं माझा नवरा पाहिजे, मला काय करायचं, मी फक्त आता मला सांगितल्याप्रमाणे भागवत शास्त्राचं निरूपण मी करेन. म्हणून लक्ष्मीच्या मुखातून भागवताचे श्रवण म्हणजे पुन्हा महिलांना इथे चांगला अपर हँड दिलेला आहे. तेन भागवतास्तदस्या भूरी प्रकाशते. लक्ष्मीच्या मुखातून भागवताचे श्रवण म्हणजे त्याचं वर्णन हे अधिक प्रभावीपणे झालं. म्हणजे विष्णूच्या बोलण्याचा प्रभाव नाही पडला, तेवढा लक्ष्मीच्या भागवत प्रवचनाचा प्रभाव पडला, अधिक प्रभावी झाला. आता राहिले 3रे म्हणजे शंकर भगवान. अथ रुद्रोपि तं देवं संहाराधिकृतः पुरा पुमांस प्रार्थयामास स्वसामर्थ्य विवृद्धये. आता 3रा नंबर आला भगवान शंकरांचा. माझ्याकडे तर महाविष्णूने काम दिले ते संहार करण्याचं, त्यासाठी माझी नेमणूक झाली. आणि त्या रुद्रानेही आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी भगवंतांना प्रार्थना केली की मला हे काम दिलं हे ठीक आहे आणि तुम्ही दिलं म्हणून मी करत आहे हे सगळं ठीक आहे, पण मला आता हे सांगा, नित्य नैमित्तिक आणि प्राकृतिक संहार जे मला करायचे आहेत ते माझ्या अंगी शक्ती आहे ते करण्याची. नित्य नैमित्तिक आणि प्राकृतिक संहार. प्राकृतिक संहार म्हणजे आपण पाहतो खूप मोठा पूर आला, सगळं वाहून गेलं, त्या दुष्काळ आहे, कोरडा दुष्काळ आहे किंवा अनेक प्रकारच्या आपत्ती आहेत, मोठमोठे पर्वताचे कडे जे आहेत ते कोसळायला लागले. हे सगळं करताना जो संहार झाला ते सगळं करण्याची शक्ती माझ्या अंगी आहे असं भगवान शंकर म्हणतात. आता अजून एक माझ्या ठिकाणी आहे, एक मला दुःख आहे म्हणतात. काय तर आत्यंतिक प्रलय जो आहे त्याची शक्ती मात्र माझ्या ठिकाणी नाही. आत्यंतिक प्रलय एक शब्द या ठिकाणी आला. आता त्याची शक्ती माझ्यामध्ये नाही, म्हणून ती कमतरता दूर व्हावी म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करतो. आता बृहस्पती सांगतो आत्यंतिक प्रलय म्हणजे काय. श्रीमद्भागवतं तस्मा अपि नारायणो ददौ सतु संवेदनादस्य जिज्ञे चापि तमो गुणम. नारायणाने रुद्राची प्रार्थना ऐकली, भगवंतांनी
आणि त्यांनाही श्रीमद भागवताचाच उपदेश केला. म्हणजे तिन्ही देवतांना श्रीमद भागवताचाच उपदेश केला. आणि मग त्यांना आता सूट काय दिली? विष्णूने 1 महिन्यात पारायण पूर्ण केलं, लक्ष्मीने 2 महिन्यात केलं. तर आता यांना सूट अशी दिली. आणि ब्रह्मदेवाला तर तू करतच राहा, कारण ते निर्मितीचं काम तुझंच असल्यामुळे तू हे करतच राहा. आता यांना काय सांगितलं की तुम्ही भागवताचं जे निरूपण कराल ते 1 वर्षभर चाललं अशा प्रकारे करा. आता हे 1 वर्ष म्हणजे आपल्यासाठी नाही, त्यांच्यासाठी. त्यांचं 1 वर्ष म्हणजे काय तो हिशोब तुम्ही पाहून घ्या. आहे तो सगळं श्रीमद भागवतामध्ये दिलेला आहे. आता त्यामुळे काय होईल की या तमोगुणावर तुम्ही विजय मिळवाल. आणि आत्यंतिक संहार, आता आत्यंतिक संहार जो प्रश्न आहे की तो आत्यंतिक प्रलय जे आहे त्याचा विचार कारण त्याचे म्हणजे माझी शक्ती तेवढी नाही आत्यंतिक प्रलय करण्याची, आणि ती कशी कमतरता दूर करावी म्हणून प्रश्न होता. म्हणून आता या ठिकाणी सांगितलं आत्यंतिक संहार म्हणजे काय, तर मोक्ष. जीवाला मोक्ष देण्याचं काम जे आहे ती शक्ती मला तुम्ही द्यावी, तशी भगवंताने दिली. कथा भागवती तेन सेविता वर्षमात्रतः लय त्वात्यंतिके तेना अवाप शक्तीं सदाशिवा. त्यांना ती शक्ती दिली. आता उद्धव म्हणतात की मी जे हे सगळ्या गोष्टी ऐकल्या ते कोणाकडून, तर माझे गुरु बृहस्पती यांच्या तोंडून ऐकले. आणि ते ऐकल्यामुळे भागवताचा उपदेश मी प्राप्त केला आणि मला खूप आनंद झाला आणि मी त्यांना प्रणाम केला. आता विष्णूंच्याच पद्धतीने मी सुद्धा एकेका महिन्यात भागवत कथेचा चांगल्या रीतीने रसास्वाद घेऊ शकलो. आता तेवढ्यानेच मी भगवान श्रीकृष्णाचा प्रियतम झालो. कोण म्हणतं? उद्धव म्हणतात. त्याच पद्धतीने मी करत होतो आणि मग पुढे पुढे भगवंताची कृपा झाली आणि मी भगवंताचा सखा झालो. आता व्रजामध्ये सुद्धा आपल्या प्रियतम गोपींच्या सेवेसाठी मला भगवंताने नियुक्त केलं. मागची कथा पहा दशमस्कंदामध्ये. या उद्धवांना मुद्दाम त्या ठिकाणी पाठवलं की ती गोपीनं जाऊन सांग की मी नंतर येणार आहे, विराहामध्ये तुम्ही असे स्वतःहून जाळून घेऊ नका, कारण मी तुमच्याजवळच आहे, फक्त तुम्हाला मी दिसत नाही. आणि मी प्रगट व्हावं असं असेल तर नेहमी माझ्या चिंतनामध्येच आपलं आयुष्य घालवा. आता पुढे सांगतात. आता यानुसार पुष्कळ दिवस लोटले आणि एकदा ब्रह्मदेव वगैरे हे तिन्ही देव एकदा आले आणि परमेश्वराकडे गेले, भगवंताकडे गेले आणि त्यांना प्रार्थना करू लागले की भगवंता इथे तुम्ही अवतार घेऊन जवळपास आता 120, 22, 24 वर्ष झाले. म्हणजे कृष्णाचं निजधामाला जाताना वय जे आहे ते 125 वर्षाचं होतं. आणि ते पिंपळाखाली बसलेले पाहिलं आणि त्याने सांगितलं की आता तुमचा जो हा अवतार आहे त्याची समाप्ती करण्याची वेळ झाली आणि तुम्ही पुन्हा त्या क्षीरसागरामध्ये यावं असे सगळेजण विनंती करतात. आता या उद्धवानं जे सांगितलं होतं की तू बद्रिकाश्रमात जाऊन तू साधी साधना कर, पण दुसरीकडे सांगतात की ह्या व्रज जे आहे त्या व्रजातील वेलींमध्ये सुद्धा मी निवास करत आहे असं उद्धव सांगतात. आता दोन्हीकडे आहेत, तिकडे साधना करीत आहेत आणि इकडे सुद्धा त्या गोपींची सेवा करण्यासाठी गोपींची पायधूळ आपल्याला मिळावी म्हणून या व्रजामध्ये सुद्धा उद्धव वेलींच्या वगैरे रूपांमध्ये आहेत. आणि मग सूतजी या ठिकाणी म्हणतात विष्णुरातस्तु श्रुत्वा तद उद्धवम प्रणव ब्रवीत. तेव्हा परीक्षित राजाने उद्धवाला प्रणाम केला आणि म्हटलं, हे हरिदासा, आपण भागवत कथेचे निरूपण करावे. आता या ठिकाणी परीक्षित राजाला आता इच्छा झाली की आता एवढं सगळं ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना भगवंताने जर भागवत कथा तुम्ही करा म्हणून सांगितलं तर निश्चितच ही खूप महत्त्वपूर्ण अशी कथा आहे. म्हणून परीक्षित राजा म्हणतात की मला आता हे निरूपण ऐकायला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी माझ्याकडून जे सहाय्य लागेल ते सगळं मी करायला तयार आहे. तेव्हा सूतजी सांगतात, हे ऐकून उद्धव म्हणाला, कोणाला? परीक्षित राजाला. काय म्हणतात? श्रीकृष्णेन परित्यक्ते भूतले बलवान कलीही. श्रीकृष्णाने अवतार संवरण केलं आणि तेव्हापासून कली फार बलवान झालेला आहे. करिष्यन्ति परम विघ्न सत्कार्य समुपस्थिते. आजही कुठलंही सत्कार्य करायला गेलं की सगळ्यांचा आपल्याला सहभाग होत नाही. त्यातले काही जण असतात की याला कोणी सांगितलं हा उद्योग करायला असं म्हणून ते त्यामध्ये खोडा आणण्याचा प्रयत्न करतात, बाधा आणतात. तसं करिष्यन्ति परम विघ्न, हा कली जो आहे तो कलीचा प्रभाव आहे म्हणून सत्कर्मामध्ये अनेक प्रकारच्या बाधा असतात आणि ती आपली एक प्रकारे परीक्षाच असते साधकाची आणि तो त्यांच्यामध्ये मोठे विघ्न आणेल. आणि म्हणून आता उद्धव सांगतात परीक्षित राजाला, तस्मात दिग्विजयम याही कलिनिग्रहम आचर.
आता तू दिग्विजय करण्यासाठी, कलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, कलीला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी तू आता इथून तू जा, आणि मी इकडे तोपर्यंत वैष्णवी पद्धतीने या भागवत कथेचं रसपान करून इतरांना ते सांगतो, आणि जे जे श्रवण करतील त्यांना भगवंताच्या गोलोपधामामध्ये मी पोचवेन असं सांगतो. आता या ठिकाणी परीक्षित राजा खरंच हुशार आहेत. परीक्षित राजा उद्धवांना म्हणता, अहो काका, तुम्ही इथं माझ्या मनामध्ये ती इच्छा होती की हे श्रवण करा म्हणून, आणि मी म्हटलं मी तुमची सगळी सेवा करायला तयार आहे, तुम्ही मात्र भागवत कथा सांगा. आता तुम्ही मला जे कामं दिलं ते काम असं की जाऊन त्याचे नियंत्रणात ठेवा त्याला, कलीला. आता मी जर तिकडे गेलो तर ही कथा मला कशी प्राप्त होईल? श्रीमद्भागवत संप्राप्ती कथम मम भविष्यती. कथम म्हणजे कशी, मम भविष्यती, मला कशी प्राप्त होईल? आता हे ऐकून उद्धव पुन्हा आता परीक्षित राजाला सांगू लागले की राजा, राजश्चिंता तू ते कापी नैव कार्या कथंचना. तू काही चिंता करू नकोस, कारण ही भागवत कथा शेवटी प्रथम तुलाच ऐकायला मिळणार आहे, हे मात्र निश्चित आहे. खरा भागवतशास्त्राचा अधिकारी तूच आहेस परीक्षित राजा. एवत कालपर्यंतम प्रायो भागवत श्रुते वार्तानपि न जानन्ति मनुष्य हा कर्म तत्परा. आता भागवतापासून माणूस का दूर राहतो? कारण वार्तामपि न जानन्ति, त्या कथेचा रस जो आहे तो त्यांचा अनुभवच घेतला नाही. गूळ खूप चांगला आहे पण खाऊनच पाहिला नाही तर त्याची गोडी काही आपल्याला येणार नाही शेवटपर्यंत. आता मनुष्य जो आहे तो कर्मतत्पर आहे, कर्माशिवाय मनुष्य राहू शकत नाही, आणि ते सगळे कर्म जे आहे ते सकाम आहेत, आणि ते सगळे कर्म असे आहेत की ज्याचं फळ जे आहे ते चिरकाळ टिकणारं नाही. म्हणजे प्रपंचातला जो आनंद आहे तो मिळण्यामध्ये सगळेजण तत्पर आहेत, पण भागवत श्रवणाचे नाव काढले तरीसुद्धा नाही हो, एवढा कुठे वेळ आहे, आम्हाला कुठे वेळ असतो वगैरे असं सगळं एक एक कारण सांगत राहतात. आता पुढे सांगतात, जर तू असं केलंस की तुझ्याच कृपेने श्रीमद्भागवताची प्राप्ती झाल्यावर खरंच सुख त्या सगळ्या लोकांना प्राप्त होईल. नंदनंदस्तु रूपस्तु श्री शुको भगवान ऋषी. प्रत्यक्ष शुकदेव भगवान श्रीकृष्ण त्यांच्यामध्ये आहे, श्रीकृष्णाचाच अवतार असणारे शुकदेव भगवान हे येतील आणि तुला ही कथा सांगतील. आता लक्षात घ्या, म्हणजे आता पुढे होणारी ही घटना जी आहे त्याच्यासाठी मग पुन्हा ते शमीक ऋषी, शृंगी, तो शाप, मग परीक्षित, मग ते जन्मेजयाला राज्य दिलं, आणि मग ते जंगलामध्ये गेले आणि अनेक ऋषींच्या समोर शुकदेवाने ही सगळी कथा सांगितली. म्हणजे पहिल्यांदा ते कथा श्रवण करण्याचं भाग्य यालाच होतं. कोणाला? परीक्षित राजाला. आता म्हणतात, तेन प्राप्यसी राजस्वम नित्यम धाम व्रजेशी तू. आणि ते तुला नित्यधाम प्राप्त करून घेशील, आणि त्यानंतर मात्र तुझ्या या कथा श्रवणानंतर श्रीमद्भागवत कथेचा सगळीकडे प्रचार होईल. तू मात्र त्या कलीला आपल्या बंधनात ठेव. इत्यस्तु परिक्रम्य गतो राजा दिशाम जये. त्याने नमस्कार केला. उद्धवाने असं सांगितल्यामुळे परीक्षितीने उद्धवांना नमस्कार केला आणि तो दिग्विजयासाठी निघून गेला. आता जो वज्र होता राजा, त्यांनीसुद्धा आपला मुलगा जो आहे प्रतिबाहू याला मथुरेच्या राज्यावर बसवले, आणि आपल्या माता रोहिणी वगैरे कृष्णपत्नी ज्या होत्या त्यांच्याबरोबर तो भागवत कथा श्रवणाच्या इच्छेने वृंदावनात राहू लागला. कारण वृंदावनामध्येच उद्धव हे सगळे भागवत सांगणार होते. आता वृंदावनामध्ये गोवर्धन पर्वताजवळ, आपण आत्ताच पाहिलं मागच्या अध्यायामध्ये, कुसुम सरोवराजवळ महिनाभर ह्या श्रीमद भागवत कथेचा रस सगळ्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाला, आणि भगवंताची लीला त्या ठिकाणी प्रकट झाली, आणि सगळीकडे भगवान श्रीकृष्णाचा साक्षात्कार सगळ्यांना होऊ लागला. तोच आनंद आपण मागील 4 वर्षापासून घेत आहोत. शुक्रवार शनिवार का असेना, सुरुवातीला आपण एकच दिवस होतो, शुक्रवारचा दिवस. मग आमचे गणवरकर दादा म्हणे 1 दिवस म्हणजे फार कमी पडतो, 8 दिवस आम्हाला हे सगळं डोक्यात ठेवावं लागतं, त्यामुळे 2 दिवस सुरू झाले. असं होता होता ही कथा आता समाप्तीकडे येत आहे. आता ते म्हणतात, भगवान श्रीकृष्णाचं जे प्रेम आहे ते या सगळ्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या ज्या पत्नी होत्या, रोहिणी इत्यादी ज्या माता होत्या त्या वज्राच्या, त्यांना विरह वेदना त्यांच्या दूर झाल्या, आणि त्या सर्वजणी परमधामाला गेल्या. येनेच तत्र ते सर्वे नित्यलीलांतरं गता व्यावहारिक लोकेभ्यः सद्यो दर्शनम आगतः. आता याच्याखेरीज म्हणजे हे सगळे कृष्णांचे नातेवाईक जेवढे होते, कृष्णपत्नी होत्या, त्यांच्याखेरीज तिथे ऐकणारे जे होते त्यांनासुद्धा भगवंताच्या अंतरंग लीलेमध्ये सामील करून घेतलं, आणि
ते सुद्धा अंतर्धान पावले. आता हे सगळं कुठे झालं? ते सगळं गोवर्धन परिसरातील वनं आणि झाडांमध्ये, वृंदावन, काम्यवन या सगळ्या वनामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या दिव्य गायींच्या बरोबर यांना तिथे राहायला मिळालं आणि त्यांच्या सत्संगतीमध्ये यांना श्रीकृष्णाच्या लीलाविहार जो आहे त्याचा अनुभव घेता आला. कृष्णप्रेमामध्ये या सगळ्या मग्न झाल्या. सूतजी सांगतात, जे लोक ही भगवत प्राप्तीची कथा ऐकतील, य एतां भगवत प्राप्तीं शृणुयाच्च अपि कीर्तयेत, म्हणजे ऐकतील आणि कीर्तयेत म्हणजे दुसऱ्याला सांगतील, त्यांना भगवत प्राप्ती होईल आणि त्यांचे खरं दुःख जे आहे ते नाहीसे होईल आणि चिरंतन त्या भगवंताच्या प्रकाशामध्ये ते भगवंताच्या अवताराचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकतील. इथे श्री स्कंद महापुराणे एकाशीति सहस्रायां संहितायां द्वितीये वैष्णवखंडे परीक्षित उद्धव संवादे श्रीमद्भागवत महात्म्ये तृतीयोध्याय. हा जो स्कंदपुराणातील खंड आहे वैष्णवखंड, त्यामध्ये 4च अध्याय आहेत वैष्णवखंडामध्ये आणि ते सगळे श्रीमद्भागवताच्या महात्म्याचे आहेत. अशा ठिकाणी हा 3रा अध्याय समाप्त होतो. आता पुढच्या शुक्रवारी जो अध्याय आहे तो 4था अध्याय आहे. त्यामध्ये श्रीमद्भागवताचे स्वरूप, प्रमाण, श्रोता आणि वक्त्यांची लक्षणे, श्रवणाचा विधी आणि श्रीमद्भागवताचं महात्म्य हे 48 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तर पुढच्या शुक्रवारी हा आपल्या श्रीमद्भागवताचा शेवटचा अध्याय होईल आणि शनिवारी आपण जे नेहमी जे वाचतो आपण सारांश रूपाने अवतरणिका, अच्युत महाराजांनी लिहिलेल्या अवतरणिका, आपण आत्तापर्यंत प्रत्येक स्कंदाला त्याची अवतरणिका वाचत होतो. त्यामुळे पुढच्या शनिवारचा एक दिवस जे आहे आपण ती पूर्ण अवतरणिका एका बैठकीमध्ये आपण पूर्ण ऐकणार आहोत. त्याला आता 1 तास लागेल किंवा काय जे लागेल ते लागेल, पण ते आपण पूर्णपणे करू. म्हणजे श्रीमद्भागवताचं पूर्ण श्रवण आपल्याकडून झालं आणि तो आनंद आपल्या सर्वांना मिळत राहील. फक्त एकच गोष्ट आहे, जे आपण ऐकलं त्याचं पुन्हा पुन्हा आपण चिंतन केलं पाहिजे. सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. रोज श्रीमद्भागवताचा 1 अध्याय तरी आपण वाचावा, त्यातला आनंद घ्यावा आणि आपल्याला मिळालेला आनंद हा इतरांनासुद्धा वाटावा. आणि जेवढं आपण वाटू तेवढंच आपलं धन जे आहे ते धन त्यामध्ये वृद्धी होत जाईल. याप्रमाणे आपण या ठिकाणी थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. जय राम, जय जय राम. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले ध्यान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा.
मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम जय श्री कृष्ण.